आता रेल्वेसाठी पुढचं बघूया की रेल्वेसाठी भलत्याच खड्या आणि अफवांचे पीक पिकले होते. वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे. अभी देखो अफवा मतलब रूमर. क्या रूमर थे की ही गाडी विलायती भुताटकी आहे. फॉरेन भुताटकी म्हणजे काय, त्यांचा कट आहे की तिकडे भूत आहेत. या ट्रेनमध्ये काय आहे, भुताटकी आहे. लोगोने कुछ तो किया है. मुंबईला नव्या इमारतींनी पूल बांधते आहेत. त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे. ये लोग क्या समझ रहे थे? साळसूद मतलब टू प्रिटेंड इनोसेंट. अभी देखो कि वो ट्रेन के लिए अफवाह क्या थी कि ये लोगों ने, विलायती लोगों ने क्या किया है, भूत है उसमें, और वो भूत है, भूताटकी है उसमें, और मुंबई में जो नए नए बिल्डिंग्स बांध रहे हैं और पुल बांध रहे हैं उसके फाउंडेशन के लिए जिवंत गाडायला म्हणजे काय, आपल्या माणसाला, यहाँ के लोगों को कहाँ लेके जाते हैं, बॉम्बे में. और बॉम्बे में लेके क्या कर रहे हैं वो, जो पुल और इमारती मतलब बिल्डिंगें जो बांध रहे हैं ना, उसका जो फाउंडेशन है उसके नीचे जाके ढकेल देते हैं. हाँ, और ये उनका क्या है, प्री प्लान है. और ये प्लान, ये लोग ऐसा करते हैं और हम लोग को कंपल्सरी ट्रेन में बैठने के लिए बोलते हैं. मतलब काहीतरी भुताटकी आहे. असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार. 1-2 दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखविले. और वो लोगों ने, वो जो टीम थी, वो लोगों ने क्या किया, और जो मुंबई से ठाणे ट्रैवल करके आए, अभी उसमें कौन कौन थे, जो कचेरीतले कारकून, सरकारी मतलब गवर्नमेंट ऑफिसर्स जो थे, पिऊन जो थे, और व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते. व्यापाराची पेढीवरचे गुमास्ते मतलब क्लर्क. व्यापाऱ्यांची पेढी मतलब वो जो बिजनेस कर रहे थे लोग, वहाँ जो काम के लिए बॉम्बे में जो बिजनेस करते हैं ना, उनके वहाँ जो काम करने वाले क्लर्क और गवर्नमेंट ऑफिसर्स, इनको मुंबई और ठाणे उनको ट्रैवल करके उनको लोगों को दिखाने के लिए उनको भी लेके आए थे. मतलब प्रूफ कि ये देखो, ये लोग मुंबई से ठाणे ट्रैवल करके आए हैं, उनको पूछो अपना एक्सपिरियन्स, वहाँ कुछ भूतभीत नहीं है. आणि मग त्यांना ते आपले अनुभव, एक्सपिरियन्स उनको बताने के लिए कहा गया. तेवढ्यानंही कोणाचे समाधान होईना. फिर भी लोग क्या कर रहे थे, मान नहीं रहे थे. कुछ तो प्रॉब्लम ही है. ये लोग हम लोग को क्या कर रहे हैं, फसा रहे हैं. अखेर दर माणशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. और फिर वो लोगों ने क्या किया, अजून ये लोग देख के, उनको देख के भी लोग मानते नहीं थे. फिर वो लोगों ने क्या किया, 1 माणशी 1 रुपया, दर माणशी 1 रुपया इनाम. मतलब हर एक जन जो भी रेल्वे में ट्रॅव्हल करेगा किंवा रेल्वेत जो माणूस बसेल, मुंबई ते ठाणे प्रवास करेल, त्या माणसांना तिकीट तर नाहीच, उल्टा 1 रुपया इनाम, बख्शिस. मतलब वो ट्रेन में ट्रैवल कर रहा है करके उसको इनाम देके ट्रेन में बिठाने का. मतलब ट्रेन में घूम के आने के बाद उसको 1 रुपया इनाम. मोफत प्रवासाचा डंका वाजवला. मतलब फ्री ऑफ चार्ज, तिकीट भी नाही. पैशाच्या लालचीने ठाण्याच्या खंटळीवरचे लोक आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का, त्याच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची. अभी देखो किती गंमत आहे, हंसण्यासारखी गोष्ट आहे. देखो कि ये लोगों ने, एक तो शुरू में मैंने बताया कि टीम बनाई थी, और उस टीम में क्या किया था वो लोगों ने, जो गवर्नमेंट ऑफिसर्स थे उनको भी सामने लाके खड़ा किए और उनको भी उनके एक्सपीरियंस शेयर करने बोले कि देखो ये लोग जाके आए, इनको पूछो क्या एक्सपीरियंस है. हाँ, दूसरी बात क्या की वो लोग ने, दर माणसाला 1 रुपया इनाम. जो भी रेल्वे प्रवास करणार, तिकीट तर नाहीच, पण त्याला 1 रुपया बक्षीस द्यायचं. हां, तर त्यांना असं वाटलं की पैशाच्या लालूचीने मग 1 रुपया इनाम तो मिलने वाला है, इसलिए लोग क्या करने लगे, रेल्वे प्रवास
ठाण्याच्या घंटळीवरचे लोक मतलब ठाण्याच्या तिकडे जे घंटळी मतलब ती एरिया आहे तिकडे जी लोक काम करत होती ते लोक काय करायला लागली त्यांचे लोक ट्रेनमध्ये बसले की धाय मोकळून रडत बसायचे. धाय मोकळायचे म्हणजे खूप जोराने टू क्राय लाऊडली. कळलं? धाय मोकलून रडणे ही फ्रेज आहे. वो लोग क्या करते थे? जोर से रोना स्टार्ट करते थे. तर धाय मोकळून रडायची. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी टेकीला यायचे. टेकीला यायचे म्हणजे काय? टू गेट टायर्ड. बहुत थकते थे. अरे बाबा उनको मारने के लिए थोड़ी लेके जा रहे हैं, हम लोग तो उनको फ्री में और इसको इनाम भी दे रहे हैं और फ्री में ट्रैवल ये लोग करने जा रहे हैं और तुम क्यों इसके लिए रो रहे हो. मतलब ऐसा सब समझाते समझाते रेल्वेचे अधिकारी बहुत टायर्ड हो जाते थे. एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांच्या घोळखीचे घोळखे त्यांच्या भोवती जमायचे. मतलब एक बार जो अगर ट्रैवल करके वो लोग आते थे, जो भी ट्रैवल रेलवे में करते थे, उनके पीछे सब लोग भागते थे कि एक्सपीरियंस पूछने के लिए कि क्या सही आपको वहाँ बुथट की तो नहीं है, आपको सही में रेलवे का ट्रैवलिंग करने दिया, फ्री ऑफ चार्ज दिया, इनाम दिया, क्या कुछ है, डर लगता है क्या ट्रेन में बैठने के लिए. ऐसा सब पूछने के लिए लोग घोळकीच्या घोळके त्यांच्या बाजूला जमायचे. रुपयाचे इनाम पुढे 8 आण्यावर आले. मतलब शुरू में उन लोगों ने क्या इनाम रखे थे? 1 रुपया. और बाद में थोड़ी थोड़ी भीड़ बढ़ती गई कि पैसे के लालच में लोग प्रवास भी मतलब ट्रैवल करते गए मुंबई से ठाणे. फिर इनाम क्या किया? कम किया और 8 आणे मतलब 50 पैसा किए. नंतर 4 आणे झाले. उसके बाद 25 पैसा हो गया इनाम. लोकांचा धीर चेपलासे पाहून इनामे बंद झाली. धीर चेपलासे म्हणजे काय? बीइंग फियरलेस. लोग ट्रेन से डरने मतलब पहले तो डर रहे थे और ये सब बंद हो गया. धीर चेपला म्हणजे बीइंग फियरलेस हे पाहून लोकांची इनामं बंद झाली. मतलब वो जो लोगों रेलवे अधिकारियों ने उनको इनाम देना शुरू किया था. कितना? शुरू में 1 रुपया, बाद में 50 पैसा, उसके बाद 25 पैसा. और जैसी जैसी भीड़ बढ़ती गई इनाम भी कैंसिल और फिर निसर्रास तिकीट चालू झाली. मतलब तिकीट लेना स्टार्ट हो गया. रेल्वेनी प्रवास करायचा असेल तर एवढ्या पैशाचं तिकीट काढायचं आणि प्रवास करायचा. एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलाच्या खटार प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस कायचा. मुंबई टू ठाणे पहले ज़माने में लोग बैलगाड़ी यूज़ करते थे, बुलक कार्ट, और बुलक कार्ट से चलते चलते पूरा का दिन ट्रैवल करना पड़ता था. लेकिन रेल्वे ने वो सब इजी और कम्फर्टेबल किया. पण आत्ता काय? आत्ता अवघ्या 1.25 तासात ठाण्याचा आसामी मुंबईला येऊ जाऊ लागला. मतलब 1 hour 25 minute में क्या होने लगा? पहले ज़माने में बैलगाड़ी से अक्खा दिन जाता था या 2 दिन लगते थे. लेकिन ट्रेन शुरू हो गई और उसके बाद 1 hour 20 minute 25 minutes का उतना ही टाइम मुंबई टू ठाणे में आने जाने में लगता था. पुढे बघूया. इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता 1858च्या फेब्रुवारीत पुरा झाला. यहाँ इंडिया में इंजीनियर लोग जो थे वो लोग क्या कर रहे थे? कर्जत पळसधरी पासून मतलब कर्जत से बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत होते. मतलब क्या कर रहे थे? बोरघाट मतलब क्या? घाट तोड़ के एक रास्ता बनाने का काम. वो रस्ता खंडाळ्याहून पुण्यापर्यंत सपाटीचा रेल्वे रस्ता फेब्रुवारीत 1858मध्ये पुरा झाला. घाटामधून ट्रेन जाते ना, बोगदा किंवा आपण त्याला काय म्हणतो टनेल, तर त्या टनेल बनवण्याचं काम कुठून? खंडाळ्यापासून पुण्यापर्यंतचे 1858 में पूरा फरवरी के 1858 में वो पूरा हो गया. फरवरी महीना मतलब फरवरी महीने में कंप्लीट हो गया टनल का काम. वहाँ इंडिया के इंजीनियर मतलब इंजीनियर, ये जो
इंजिनियर वर्ड है उसको इंजिनियर दिया है, इंग्रजांना विंगरच दिलं आहे. तर हा त्यांनी तयार केला. त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आला. आता ओपनिंग शिरोमणी म्हणजे काय? ओपनिंग सेलिब्रेशन कळलं. तर ओपनिंग शिरोमणी करण्यात आला म्हणजे इनॉग्रेशन शिरोमणी, इनॉग्रेशन काय म्हणतो आपण त्याला, प्रोग्राम किंवा कार्यक्रम ठेवण्यात आला. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी 2च स्टेशने ठेवण्यात आली. रस्ता एकेरीचा होता. तर पुणे और खंडाला के बीच में एक ही तलेगांव ये एक स्टेशन था और ऐसा ही ट्रेन का वहाँ से खंडाळा से पुणे ही दुसरी रेल्वे 1858 फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास ज्यारीने सुरू झाला. ज्यारीने मतलब जोरात. बोरघाटाचे काम, बोरघाट मैंने बोला ना टनल का काम, तो टनल कैसा बनाया जाता है, घाट जो रहता है उसको तोड़ के बीच में से रास्ता, आणि मग हा घाट तोडायचं काम किती कठीण असतं. तर ते काम हळूहळू त्यांनी सुरू केलं आणि मुंबई पुणे रेल्वे प्रवास तयार केला. कसा मौजे आता ऐका आता, कसा ती मौजे ऐका आता, मतलब उसमें भी बहुत धमाल है कि जे शुरू में बॉम्बे मुंबई ते ठाणे लोक कैसे कर रहे थे आणि आता पण तसं कशी मजा येते ती बघा. की पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की सगळ्या पॅसेंजरांना तिथून पालख्या डोल्या खुर्चीनं बैलगाडीत बसवून घाटाखाली खोपवलीला आणायचे. फिर वो लोग को प्रवास करने के लिए क्या क्या करना पड़ा देखो. पुणे की गाड़ी खंडाला आली, वहाँ पुणे से खंडाला वो प्रवास गाड़ी आ गई, तभी सब पैसेंजर को क्या किया जाता था, पालखी डोली. पालख्या मतलब उचलून घेऊन जायचं पालख्यात. डोली, डोली तो आपको मालूम ही है, दुल्हन को जिससे डोली में बिठाया जाता है वो डोली. तर डोली आणि पालख्या नाहीतर खुर्च्या किंवा बैलगाड़ी, उसमें उनको लेके बिठा के घाटा खाली खोपोली तक वहाँ लेके आना पड़ता था. सगळा काफिला खोपोलीला आला का मग पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. मतलब फिर काफिला मतलब काय, तर ग्रुप ऑफ पीपल किंवा पूर्ण कारवा आपण म्हणतो त्याला, कारवा किंवा अख्खा ग्रुप जो ज्या प्रवास पूर्ण ट्रेन भरली, पूर्ण लोक सगळी जमा झाली का मग ती रेल्वे पुण्यातून खोपोलीला यायचे. और वो कैसे आते थे, बैलगाड़ी या डोली ऐसे आते थे. और वहाँ आने के बाद फिर वो लोग आगगाडी में बैठ के गाडी कशी झुकझुक करत मुंबईला निघायची. प्रवाशाची घात उतरण्याची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतले होते. आता मुंबईच्या हा जो करशेटजी जमशेटजी आहे व्यापारी, उन्होंने जिम्मेदारी कौन सी ली थी, काय काय अरेंजमेंट वो कर रहे थे, लोगों की घाट उतरने की सुख से, मतलब उनके लिए का पालखी, घोड़ा गाड़ी, बैलगाड़ी उनकी अरेंजमेंट कौन कर रहा था, जमशेटजी करशेटजी हे व्यापारी करत होते. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे मुंबई रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे. पहिले जमाने का है मुंबई पुणे. आता मुंबई पुणे प्रवास 1 ते 2 ते 2.5 तासात होतो आणि तेव्हा बैलगाडी किंवा ह्या ट्रेनी तर 8-8 दिवस 15-15 दिवस जायचे, कळलं. पण ट्रेननी किती, 18 तास, मतलब 1.5 डे, सॉरी 1 डे, ओनली 1 डे बाय ट्रेन 18 तास. 18 म्हणजे काय, तर सकाळचे 7 ते संध्याकाळचे रात्रीचे 12, असं 18 तासात हा प्रवास पुणे ते मुंबई व्हायला लागला. और ज्याचे त्याचे याला मोठे नवल वाटायचे. मतलब लोगों को ये देख के हक्का बक्का रहते थे लोग कि सही में क्या इतना इजी हो गया ट्रेन से ट्रैवल करना. पहले ज़माने में तो
पहले ज़माने मतलब वो लोग ट्रेन होने के शुरू होने के पहले तो 8-8 दिन लगते थे बैलगाड़ी और इसके, और बाय ट्रेन हम लोग एक ही दिन में हे ट्रॅव्हल कर सकते है, असं बघून लोकांना ते नवल वाटू लागलं. पाठ मी एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण फक्त यामध्ये ज्या टिपा या पाठामध्ये ज्या व्यक्तींची नावं दिलेली आहेत, जिन जो लोगों के नाम दिए हैं उनके बारे में हम लोग देखेंगे. शुरू में दिया है आदमजी पीरभाई आदमजी पीरभाई, मुंबईतील महत्त्वाचे उद्योगपति व व्यापारी. ये कौन थे? मुंबई के बहुत बड़े व्यापारी थे. आता इकडे हे कलियुग दिलं आहे, हा शब्द पाठामध्ये आलेला आहे. हिंदू धर्मातील कालगणनेनुसार वेळ 4 युगात विभागला गेला आहे. त्यातील सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी 4 युगं मानली गेलेली आहेत. कलियुग इसवी सन पूर्व 3102ला महाभारताच्या युद्ध समाप्तीनंतर सुरू झाले. सत्ययुग सत्य व परिपूर्णता. त्रेतायुग या युगाच्या प्रारंभास वर्णाव्यवस्था आली. द्वापारयुग कृष्णावताराचा काळ आणि सध्याचं चालू युग आहे ते कलियुग आहे. आता कलियुग मतलब क्या? पहले ज़माने का ये लोगों ने युग दिए हैं, मतलब काल. पहले ज़माने को कौन सा युग बोला जाता था? बाद में गौतम बुद्ध जो हुए वो टाइम में कौन सा युग बोला जाता था? उसके बाद शिवाजी महाराज यावेळेस युगाला काय म्हटलं जातं? त्याच्याही आधी द्वापार युग मतलब कृष्ण ने अवतार लिया था वो युग मतलब टाइम. आणि सध्या चालू स्थिति मतलब अभी जो हम लोग जी रहे हैं इस युग को कलियुग कहा जाता है. युग मतलब टाइम, काळ. तर कलियुग हा शब्द पाठामध्ये आलेला आहे, तो आपण बघितला. ग्रेट इंडियन पेनिनसुला GIP. देखो ग्रेट इंडियन पेनिनसुला GIP इनिशियल वर्ड लिए है. अपने लेसन का नाम ही क्या है? GIP रेल्वे, मतलब भारतीय मध्य रेल्वे या नावाने ओळखली जाते. जगन्नाथ नाना शंकर शेठ, ये भी बहुत बड़े उद्योगपति या व्यापारी थे. भारतीय रेल्वेचे जनक, एक थोर समाज सुधारक आणि एक व्यापारी होते. फिर अभी इनका नाम आ रहा है जमशेदजी जीजीभाई. मुंबईत रेल्वे यावी याकरता उठाव करणारे पारसी व्यापारी व लोकोपकारी व्यक्ति जमशेदजी जीजीभाई. अंग्रेज़ों के टाइम में भी मुंबई में रेल्वे यावी याकरता मतलब रेल्वेची सुविधा होण्यासाठी अंग्रेज़ लोगों के ये पीछे लगे थे. मतलब मुंबई में भी आप रेलवे की सुविधाएं हम लोग को करके दीजिए. लोकोपकारी व्यक्ति मतलब लोगों के हित के लिए उन्होंने क्या किया? अंग्रेज़ों से बहुत रिक्वेस्ट की कि रेलवे मुंबई में भी हम लोग को चाहिए. डेव्हिड ससून हे मूळचे बगदादचे असून ते परोपकारी व दानशूर होते. पुण्यातील ससून हॉस्पिटल यांच्याच नावाने बांधलेले आहे. ससून हे सरनेम है. ससून, डेव्हिड ससून. आता डेव्हिड हे मूळचे बगदादचे, बगदाद के रहने वाले, लेकिन मुंबई में आके बहुत बड़े व्यापारी थे और वो दानशूर भी थे. पुण्यातील ससून हॉस्पिटल इनके नाम से अभी भी ससून अस्पताल है, पुणे में है इनके नाम वाला. तर ते डेव्हिड ससून. बघा या व्यक्तींची नावं आपल्या या पाठामध्ये लेसन में आए हैं. बहुत बड़े व्यापारी थे और इन्होंने ही अंग्रेज़ों से मतलब रिक्वेस्ट की. और रिक्वेस्ट करने के बाद फिर ये रेल्वे आपल्या भारतामध्ये सुरू झाली, महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर
बोरघाट हे नाव दिलेलं आहे. बोरघाट म्हणजे काय, तर मुंबई व पुणे रेल्वे रुळाच्या उभारणीसाठी केलेले खोदकाम आणि घाट. मी तुम्हाला सांगितलं होतं टनेलचं काम, बोगदा किंवा मुंबई रेल्वे रुळ यांच्या खालीचे खोदकाम केलेलं आहे, तर त्याला बोरघाट असे नाव आहे. मूळजी, जेठा, मुरारजी आणि गोकुळदास मोठे व्यापारी ज्यांनी भारतीय रेल्वे शुरू करण्यास पाठबळ पुरवले. मतलब सब जन जो है इन इस पाठ में जो बहुत बड़े दिग्गज व्यापारी थे और उन्होंने रेलवे शुरू होने के लिए महाराष्ट्र में मुंबई में रेलवे शुरू होने के लिए बहुत मेहनत की है. तर पाठ समझला असेल, लेसन समझ गया होगा आपको. शुरू के इसमें कैसे उसका इनॉग्रेशन किया और उसके बाद लोगों में क्या अफवाहें थी रेल्वे के बारे में. उसके बाद रेल्वे अधिकाऱ्यांनी लोकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी काय काय सुविधा करून दिल्या, मतलब इनाम रखे, फिर फ्री और इनाम में क्या 1 रुपया देते थे, फिर 50 पैसा देने लगे, फिर 25 पैसा, और जैसे भीड़ बढ़ती गई वैसे क्या किया उन्होंने, इनाम कैंसिल करके टिकट रख दिए. मतलब ये सब वो लोगों ने रेलवे अधिकारी ने किया क्योंकि लोग ताकि रेलवे से ट्रॅव्हल करे. और बाद में पुणे टू खंडाळा ती रेल्वे करण्यासाठी काय काय केलं आपले इंजिनियर लोकांनी, बोगदे खणले म्हणजे टनेल केले आणि मग ते रस्ते बनवले. आणि जे व्यापारी होते लोगों की मदद कैसे करते थे, वो उनको घोड़ा गाड़ी या बैलगाड़ी उसका सब अरेंजमेंट करके, पालकी उनकी सब अरेंजमेंट करके फिर एक जगह पे लेके आया करते थे. और फिर मुंबई टू खंडाळा, मुंबई टू ठाणे असा प्रवास नंतर ते करायला लागले, खंडाळा टू मुंबई. म्हणजे अशा प्रकारे हे जे समाजसुधारक होते ते पुढे पडले, व्यापारी होते वो लोग आगे बढ़ गए और रेलवे के लिए क्या किया उन्होंने, इंग्रज़ लोगों को मतलब बहुत विनंत्या केल्या की खरोखर तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये रेल्वे सुरू करा. आणि आज त्यांच्यामुळे ट्रेन 1858मध्ये हे ट्रेन सुरू झाल्या आणि हा प्रवास आपल्या भारतीय लोकांचा प्रवास सुखकर झाला. तर पाठ संपलेला आहे और उसके बाद मैं आपको शब्दार्थ क्वेश्चन ये सब देने वाली हूँ.